काल येथे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. तर त्या संदर्भात काय माहिती आहे? शहाजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याचा प्रयत्नामध्ये होता. त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती, गुप्त माहिती ATSला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरिता छापे टाकण्यात आलेले आहे. अजून काही गुप्त माहिती ATSकडे आली आहे. जवळजवळ 100पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं आहे, चौकशी केलेली आहे. अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे. ATSने जी संपूर्ण कारवाई केली ती तपासाची त्याची माहिती जी पुढे येत आहे की त्या सोशल मीडियावर जे मुलं ट्रेकिंगमध्ये आले होते ते त्यांना फॉलो करत होते, ते अक्षरशः हेरून त्यांनी मग त्यांचे संपर्क साधलेला आहे. नेमकं काय वास्तव आहे त्याच्यामध्ये? अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी ATSला प्राप्त झाली होती की समाजामधले काही विध्वंसक लोक यांना त्या ठिकाणी हेरणं आणि त्या ठिकाणी त्यांना शस्त्र उपलब्ध करून देण्याकरिता ऑनलाईन पैसे पाठवणं, पैसे देणं, पैसे उपलब्ध करून देणं आणि त्या माध्यमातून काही कार्यवाया घडून आणणं असा प्रयत्न त्या ठिकाणी ह्या आतंकवाद्याचा होता. परंतु ATSनं त्या ठिकाणी वेळीच दखल घेतली आणि त्यांचा हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून वयोगटातले सगळे काय वयोगटातले हे सगळे होते की संशयित होते? वेगवेगळ्या वयोगटातले आहे. आता सगळीच माहिती या ठिकाणी देता येणार नाही, कारण कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाही आहे. कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे. 102 पैकी किती लोकांना अटक झाली आहे? कालची चौकशी केली त्यात आढळलं का हातामध्ये काही संशयित आहे का? गुन्हे दाखल झाले नाही, फक्त माहितीच्या आधारावर चौकशी केली. ताब्यामध्ये काही लोकांना त्या ठिकाणी घेण्यात आलं होतं. फोन रेकॉर्ड त्या ठिकाणी ट्रॅक करण्यात आले होते. त्या अनुषंगानं काही शंका ATSला त्या ठिकाणी होत्या. त्या शंका दूर करण्याकरता आणि अजून माहिती मिळवण्याकरता त्या ठिकाणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं. निश्चितपणे जे काही ज्यांच्यावर काही गंभीर जर का कोणी कार्यवाही केली असेल तर गुन्हे देखील त्या ठिकाणी दाखल कोणी अटक आहे का? ज्याला वर्गीतून ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे अटक करण्याला मोटिव्ह सापडले. आता केवळ ताब्यात घेतलेलं आहे, त्याची चौकशी अजून त्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक वेळेस ही संपूर्ण कारवाई राज्यात झालेली असते. संभाजीनगर विशेष टार्गेट दिसत आहे. तिथे स्लीपर सेल नेहमी ऍक्टिव्ह होतात. असे काही नेते शिवसेनेचे बोललेले होते. संभाजीनगर विशेष टार्गेट होतं आणि विदर्भात पण मोठी कारवाई आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आतंकवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता ATS सदैव त्या ठिकाणी कार्यरत असते. जेव्हा जेव्हा त्यांना अशी काही सॉलिड माहिती मिळते त्या पद्धतीच्या कारवाया त्या ठिकाणी संपूर्ण राज्यात करतात. कल्याणचे विवादास्पद नगरचा रमेश ठाकरेचा मुलगा हा 1 वर्षापासून फरार आहे आणि त्याच्या घरी जी कारवाई केली पोलिसांनी त्यामध्ये आढळलं की त्याच्याकडे कोरे हातवारे तो छापत होता. अत्यंत गंभीर विषय आहे. या संदर्भात स्वतः सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी असो, चुकीचं काम करणाऱ्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई. बोगस बियाण्याचं वर्धा जिल्ह्यातील अनेक केसेस आहे, भंडाऱ्यातही आहे, पालकमंत्री आहेत, गुन्हे दाखल होणार आहे. आणि निश्चितपणे कृषी विभागाच्या सोबत गृह विभाग देखील त्या ठिकाणी सक्रिय चौकशी करते आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल आधी जे गुन्हे दाखल झाले होते त्यातले आरोपी कायद्याच्या पळवाटाने सुटले होते. यावेळी कशा पद्धतीचे गुन्हे असेल? कारण अल्निनोचं संकट आहे, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आहे, गंभीर परिस्थिती. या संदर्भात याच्या आधी देखील कृषी मंत्र्यांनी स्वतः बैठका घेऊन याच्यामध्ये कठोरातली कठोर कायदा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतला. काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका गाडीतून प्रवास केलेला आहे, कसं सांगता? नाही, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं नेतृत्व आहे की सर्वांना हवं असं वाटत असतं. त्याच्यामुळे कदाचित विश्वजित कदम हे देखील ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी प्रवास केला असावा. शरद पवारांचं कौतुक करणं हे तुम्ही कुठल्या अर्थाने घेता? शेवटी शरद पवार साहेब हे या देशाचे, राज्याचे मोठे नेते आहेत. त्यांनी देखील अतिशय चांगले निर्णय ह्या राज्याकरिता घेतलेले आहेत. त्याच्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया देणं. कॅगचा अहवाल आलाय. 3,500 कोटींचा जादा खर्च लाडकी बहीण योजनेत झालेल्या अहवालात नाही, शेवटी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या महिलांना सक्षमीकरणाकडे नेण्याकरिता केलेली आहे. निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातल्या लाडक्या बहिणींना होतोय. महाराष्ट्राचे जे नगरसेवक होते बामणे त्यांच्यावर देखील अजून कारवाई झाली नाही. त्यांनी देखील गावाच्या नाही, या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी काही लोकप्रतिनिधीच्या अजून जे चुकीचे कार्य होतात त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत जे संपूर्ण कामं झाले होते त्याच्यावरही कॅगच्या अहवालामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. अंमलबजावणी आणि आर्थिक व्यवस्थापन देखभाल
त्याच्यात गंभीर कमतरता असल्याचं त्याच्या अहवालात देशातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी पिण्याचं चांगलं पाणी मिळालं पाहिजे याच्याकरता ऐतिहासिक योजना देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशभरामध्ये जलजीवन योजना आणली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये देखील त्या ठिकाणी कामं देण्यात आलेले होते. परंतु याच्यामध्ये जर का काही अनियमितता असतील तर निश्चितपणे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर देखील कारवाई होईल. वरती जाईल. वरती आपला झाला तो हिंदी में ठीक आहे. ATS ची करा. एटीएस ने कल कार्रवाई की पूरे राज्य में इस प्रकार की कार्रवाई में कितने लोगों को हिरासत में लिया है, कितने लोगों की इंक्वायरी हुई है और पाकिस्तान का क्या कनेक्शन आया है? शाहजाद भट्टी नाम का पाकिस्तान में बैठा हुआ आतंकवादी ये भारत में कुछ कार्रवाई करने की कोशिश वहाँ कर रहा था. इसकी इंफॉर्मेशन जैसी एटीएस को मिली तो एटीएस ने पिछले कुछ दिनों से इंफॉर्मेशन के बेसिस पे महाराष्ट्र में लगभग 157 जगह पे कार्रवाई की है और कुछ जगह पे कार्रवाई चालू है. महाराष्ट्र की जनता को सुरक्षित रखना ये एटीएस का काम है. कितने लोगों की इंक्वायरी हुई है और क्या जानकारी सामने आई है? नहीं, अभी भी कार्रवाई चालू है. इसकी पूरी इंफॉर्मेशन देना ठीक नहीं रहेगा, पर लगभग 112 लोगों की इंक्वायरी हो चुकी है. एक शाहजाद भट्टी ये आईएसआई के इशारे पे पूरी कार्रवाई कर रहा था. किस तरह से ये सब जो हिरासत में लिए गए लोग हैं उनको किस तरह से टैगिंग किया गया है? क्या इनको सोशल मीडिया के जरिए किस तरह से फैला गया है? सोशल मीडिया के माध्यम से जो लोग कुछ विध्वंसक कृत्य करने की कोशिश करते हैं उन पे नजर रखते हुए उन्हें उसको ऑनलाइन पेमेंट करके महाराष्ट्र में कुछ घटनाएं करवा सकते हैं कि ऐसी कोशिश की गई. थँक्यू. एक मिनिट थांबा, एक माझं लाईव्ह होतं.